MNN कायम सत्तेची बाजू घेत आलंय. तर बाबांच्या बोलण्यामुळे किंवा ताईच्या ऑर्डरमुळे ही ओळख पुसली तर नाही जाणार ना. केदार, हा तू रेडी आहेस? 5 मिनिटांमध्ये आपण लाईव्ह जातोय. ओके, मी सेटअप रेडी ठेवते. हॅलो. हा केदार, कुठे आहेस तू? MNN ऑफिसमध्ये. आत्ता? हो, एक स्पेशल बुलेटिन रन करायची आणि ते मी करावं अशी बाबांनी त्याची इच्छा आहे. अरे पण असं अचानक? युवराजची बाजू मांडायला सांगतायत मला. पण अरे बॉस, मला कळतंय की हे चुकीचं आहे आणि प्रॉब्लेम हा आहे की मला सगळं माहिती असताना सुद्धा मी बाबांना ते सांगू शकत नाहीये. खूप आशेने बघत होते का ते माझ्याकडे. त्यांच्या डोळ्यात एक विश्वास होता की की मी युवराजला नेहमी सांभाळून घेईन. बॉस, वाईट या गोष्टीचं वाटतंय ना मला की MNN कायम सत्तेची बाजू मांडत आलाय आणि त्याच चॅनलवर आज मला एका गुन्हेगाराची बाजू मांडावी लागणार आहे आणि मला खरंच कळत नाही की मी काय बोलणार आहे तिथे जाऊन. पण तो गुन्हेगार आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. अजून ते जगासमोर आलेलाच नाहीये. आणि तो गुन्हेगार आहे हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तो त्याने केलेला गुन्हा कबूल करेल किंवा त्याला गुन्हा करताना पकडलं जाईल. दुर्दैवाने त्यांनी गुन्हा करत असताना आपण त्याला पकडू शकलेलो नाहीये आणि अजूनही त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिलेली नाहीये. त्यामुळे केदार, आत्ता जे घडतंय तेच तू सांग. एक पोलीस म्हणून तुला जे माहिती आहे ते सांगण्यापेक्षा तुला एक पत्रकार म्हणून जे माहिती आहे ना तेवढंच सांग. बॉस, मला सगळं माहिती असून सुद्धा ते लपवून ठेवणं म्हणजे खोटं वागणंच झालं ना. आणि मला खरंच माहिती नाही की मी तिथे जाऊन काय बोलणार आहे. मला नाही कळत आहे बॉस. केदार, तू काळजी करू नकोस. युवराजची बाजू मांडण्यापेक्षा आता आजूबाजूची जी परिस्थिती आहे तेवढंच तू सांग. उद्या ज्यावेळेस त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होईल ना त्यावेळेस ती बातमी देणारा सुद्धा केदार खांडेकरच असेल. कारण MNNनी सत्याची बाजू कधी सोडली नाहीये आणि पोलीस म्हणून आपण कायद्याची बाजू कधी पडू देणार नाहीये. ओके बॉस.